जर तुमचाही ढोकळा बनवताना फुगत नसेल किंवा त्याला जाळी पडत नसेल ना, तर ह्या पद्धतीने एकदा ढोकळा बनवून बघा. मग त्यासाठी काय करायचं, एक पातेल्यात 1 ग्लास पाणी टाकायचं, त्याचबरोबर 2 चमच साखर टाकायची, मीठ टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची, 4 चमच तेल टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये बेसन टाकायचंय, थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी टोटल 1 ग्लास पाण्याला 1.5 ग्लास बेसन वापरलेलं आहे. थोडं थोडं बेसन टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला पिठात ना जरा पण गेटवे नाही राहिले पाहिजे, त्याच्यामुळे ना याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एक केक टिन घ्यायचा, तुमच्याकडे नसेल तर कुकरचा डब्बा घेतला तरी चालतंय. त्याला चांगलं तेल लावून घ्यायचं. आता आपल्या डोक्याच्या बॅटर मध्ये 1 चमच इनो टाकायचा, चांगलं मिक्स करून ह्या टीन मध्ये ओतून द्यायचा आणि 15 मिनिटासाठी याला स्टीम करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. आणि 15 मिनिटानंतर झाकण खोलून पाहिलं ना तर 1 नंबर असा ढोकळा बनून तयार असतो. आता याला थंड करायचं आणि पाहिजे तशा पीस मध्ये कापून घ्यायचं. आणि आता लगेच तडक्यासाठी गॅसवर पॅन ठेवायचा, तेल टाकायचं, त्याच्यामध्ये अशी उभी कापलेली मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि एक उकळी आणून गॅस बंद करायचा आणि थंड करून कापलेल्या ढोकळ्यावर टाकून द्यायचं. आता लगेच चटणी बनवायला घ्यायची. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कापून टमाटे टाकायचे, हिरवी मिरची, लसूण टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकून याला पाणी टाकून बारीक करून घ्यायचं. झाली आपली चटणी रेडी. आता चटणीला मस्त एका प्लेट मध्ये काढून घ्या. बघू शकता कसला जबरदस्त फुगलाय, एवढी जबरदस्त जाळी पडलेली आहे ना, याला तुम्ही बघू शकता. खरंच एवढं स्पॉन्जी झालाय ना. आता याला ह्या चटणी बरोबर खा आणि मज्जा घ्या. तुम्ही जर ह्या पद्धतीने बनवला ना तर तुमचा ढोकळा कधीच फेल होणार नाही. तर ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कसं झालं ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.